अहंकार जेव्हा टोकाला जातो, तेव्हा देव स्वतः जमिनीवर येतो, एका साध्या लेकराचं रूप घेऊन. पैठणच्या त्या रणरणत्या उन्हात, जिथे गोदावरीचं पाणीसुद्धा दुःखाने संथ वाहत होतं, तिथे 4 भावंड अनवानी पायाने चालत होती. लोकांच्या नजरेत ते संन्याशाची पोरं होते, पण त्या लेकरांच्या काळजात मात्र पूर्ण जगाची माया आहे ती. तिथेच एका कोपऱ्यात एक म्हातारा ब्राह्मण हंबरडा फोडून रडत होता. त्याच्या डोळ्यातलं पाणी मातीत मिसळत होतं. त्याच्या घरी श्राद्ध होतं, पण समाजाने त्याला वाळीत टाकलं होतं. तो रडत रडत माऊलींच्या पायावर कोसळला आणि म्हणाला, "माऊली, लोक मला म्हणतात तुझा बाप नरकात सडेल, कारण तुझ्या घरी जेवायला कोणी येणार नाही. सांगा माऊली, गरीब असणं हा गुन्हा आहे का?" माऊलींच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी त्या म्हाताऱ्याचे थरथरणारे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाले, "बाबा, रडू नका. ज्याचं कोणी नसतं त्याचा विठ्ठल असतो. आज तुमचे पितर उपाशी राहणार नाहीत, हे या ज्ञानेश्वराचं वचन आहे." लोकांनी मस्करी केली. मेलेले लोक जेवायला येणार, वेडे झालेत हे संन्याशाचे पोरग. पण मग माऊलींनी डोळे मिटले. त्यांनी देवाला साथ घातली नाही, तर हक्क गाजवला. आणि काय सांगू मंडळी, त्या मातीच्या घराच्या भिंतीतून प्रत्यक्ष त्याचे वडील, आजोबा प्रकट झाले. जे कालपर्यंत फक्त फोटोंमध्ये होते, ते आज आपल्या मुलासमोर जेवायला बसले होते. त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाला रडू आवरेना. "माऊली, तुम्ही स्वतः विठ्ठल आहात," असं म्हणत तो त्यांच्या पायाशी लोळण घेऊ लागला. आज ही कथा सांगताना माझंही गळा भरून येतोय, कारण माऊली फक्त पुस्तकात नसतात, ते आपल्या प्रत्येक संकटात आपल्या पाठीशी उभे असतात. जर तुम्हालाही वाटत असेल की माऊली आजही आपल्या सोबत आहेत, तर डोळे मिटून एकदा म्हणा, "जय जय रामकृष्ण हरी." आणि ही कथा आपल्या माणसांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच मराठी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम मंडळी.